जी माने सर, API युवक पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो की सर आपण हे दोन शब्द आपले व्यक्त करा. सर माईक इथं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या शिवा हेल्थ स्कूलच्या आदरणीय रिस्पेक्टेड प्राचार्य मॅडम श्री सौ किरण सिंग मॅडम, त्यानंतर ज्यांच्या उपस्थितीमध्ये गेले 8 दिवस हे सगळं प्रशिक्षण आणि सर्व आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जे सामाजिक कार्य कोणत्याही म्हणजे त्यांना बांधील नसताना एक समाजाभिमुख कार्य करायचं असं या जगदाळे सरांच्या स्वरूपात भेटलेले जे प्रमुख पाहुणे प्रशिक्षक आणि एक अतिशय उत्कृष्ट असे व्यक्ती वक्ते, शिवकालीन ऐतिहासिक पारंपरिक शस्त्र युद्ध शस्त्र प्रात्यक्षिक व व्याख्यान याच्यामध्ये या कार्यक्रमाचा कदाचित शेवटचा दिवस असतो समर्पण. आणि या कार्यक्रमासाठी घेतलेले सर्व जी मेहनत आहे ते पवार सर असतील, शरद दरेकर सर असतील, इतर सर्व आदरणीय शिक्षक वृंद, पालक आणि सगळ्यात महत्वाचा घटक की जे मावळे इतक्या उन्हात आणत आणि प्रशिक्षण घेऊन ते दाखवण्यासाठी बसलेले आहेत, त्या सर्वांचं प्रथम मी आभार मानतो. आणि या पिढीला एक आदर्श समोर ठेवून ज्या पिढ्या आज आम्ही दैनंदिन जीवनामध्ये बघतोय की दिशाहीन, त्यांना कोणत्याही प्रकारचं भीती, चिंता आणि सामाजिक बांधिलकी यापासून जी दूर केली जाते हे पाहिल्यानंतर असं कदाचित वाटतं की आम्ही जे काम करतो, ज्यांच्यासाठी आम्ही काम करणं अपेक्षित आहे ती हीच पिढी आहे, ज्यांना आपण म्हणतो की कोणतेही शस्त्र, सर्वांचं लक्ष असतं की मी हे शस्त्र चालवेल, पण सगळ्यात मोठं जे शस्त्र आहे ते आहे तुमचा आत्मविश्वास. कोणत्याही शस्त्राशिवाय समोरच्या बरोबर 2 हात करण्यासाठी प्रथमतः तुमच्या मनामध्ये येतं ते धाडस, ते म्हणजे पहिले शस्त्र आहे. आम्ही पोलीस झालो म्हणजे आम्ही कदाचित काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी या अशाच विद्यार्थी दशेमध्ये होतो. आम्हाला रोजगारांची संधी उपलब्ध नव्हती, उपलब्ध परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतलं. ती शाळा कोणतीही असो, आम्हाला शिकवणारे शिक्षक कोणतेही असो, त्यांनी जे त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यातून जे घेण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध परिस्थितीमुळे आम्हाला स्पर्धा परीक्षेला तोंड द्यावं लागलं. त्यातून अभ्यास, त्यातून परिश्रम, त्यातून निवड, त्यानंतर मग ही वर्दी मिळाली, त्या वर्दी सोबत शस्त्र मिळालं. नुसतं शस्त्रच नाही मिळालं तर ते शस्त्र चालवण्यासाठी शस्त्र मिळालं. कोणतेही शस्त्र हे फक्त एक यांत्रिक आहे. आम्हाला सुद्धा लाठी आहे, आमचं बेसिक शस्त्र आहे लाठी. आमचा ह्या बंदुकीपेक्षा सुद्धा जास्त वापर होतो लाठीचा. आणि जेव्हा लाठीचा वापर होतो तो समाजाच्या सुरक्षेसाठी होतो, ना की समाजाला त्रास देण्यासाठी होतो. आणि जेव्हा लाठीचा वापर हा इफेक्टिव्ह होतो तर त्यावेळेस फक्त सदर ठिकाणी चपल्याच नसतात. त्यामुळं समाजासाठी आम्ही जरी रक्षण करण्यासाठी बांधील असलो, बाय फोर्स असलो, आम्ही सर्व्हिस बाय चॉईस जॉईन केलेली आहे. जगदाळे सरांसारखे शिक्षक, प्रशिक्षणार्थी ज्यांनी सामाजिक कार्य म्हणून त्यांनी जो वसा घेतलाय तो जीवनभर अव्याहतपणे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. पवार साहेब आहेत, मॅडम आहेत, इतर शिक्षक वृंद आहेत. यांना काही कंपल्शन नाही आहे, बाय चॉईस त्यांना असं वाटतं की हे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, असा कार्यक्रम झाला पाहिजे, असा समाज घडला पाहिजे. कारण कोणतीही व्यक्ती ही विद्यार्थी दशा, मुलगा, आदर्श, कुटुंब, समाज हे घडवण्यासाठी मुळात ती व्यक्ती घडणं गरजेचं असतं. आणि ते अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेऊनच घडते. असं म्हणतात की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, म्हणजे धाडसी माणसाला जेव्हा असं सेव होतो तो माणूस त्याच्या शौर्यामुळं, तर ते धाडस आपल्यामध्ये अंगीकारलं पाहिजे. तुम्ही लहान वयोगटात आहात, परंतु सर्व मुलं मी पाहत होतो की शस्त्र चालवण्यासाठी सर्व पुढे येत होते. पण जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीतरी 2 शब्द बोलायचं आहे, तेव्हा काही ठराविक मंडळी पुढे येत होती. का? त्यांना असं आत्मविश्वास नव्हता कदाचित मी जाऊन बोलू शकेन आणि मीही तुमच्यापैकीच एक होतो.
एकदम लास्ट बेंचवर बसणारा, ज्याला की फक्त 10वीला 57%, 12वीला 60% असेच मार्क असणारा विद्यार्थी आहे. आणि मी कधी त्याच्यामध्ये कुठलाही टॉपर किंवा आमचे जे सहकारी आहेत आदरणीय डाकणे सर, त्यांनाही विचारा की आम्ही कुठल्याही SSC व्यवहारिक स्कूल सारख्या स्कूलमध्ये नाही शिकलेलो. आम्ही अतिशय सर्वसामान्य जिल्हा परिषद शाळा जी म्हटली जाते, जिथं कुठल्याही प्रकारचं असं जास्त सुविधा नसलेलं होतं. फक्त आम्ही तिथून एवढंच घेतलं की ते ज्ञान घेतलं, त्याची जाणीव आजपर्यंत ठेवली, कायमस्वरूपी निर्व्यसनी राहिलो. आजच्या समाजासाठी हा एक महत्वाचा संदेश आहे की जी पिढी घडते आहे ती योग्य विचाराची, योग्य सवयीची, निर्व्यसनी घडली पाहिजे. ज्यांनी आपले शिक्षक वृंद, आपले आई वडील, आपला समाज, आपले मोठे, आपल्यापेक्षा जी मोठी व्यक्ती आहे त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे, त्यांचे चांगले विचार घेणं गरजेचं आहे. आणि आदरणीय छत्रपतींचे विचार ही तर आपली संस्कृती आहे, ती संस्कृती कधीही विसरता कामा नये. तुमच्याकडे आम्हाला वेळ नाही ही एक जी हे होती की प्रशासनातील लोक बोलवलेत, अधिकारी बोलवलेत आणि कमीत कमी वेळेत हा कार्यक्रम पार पाडायचा आहे, हा जो आपला अट्टास होता आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील होता. आम्हाला ते पदोपदी वेळोवेळी जाणवत होतं, पण आम्ही त्या बाबतीत निश्चिंत आहे. कारण समाज घडणं, सामाजिक फक्त आमचं काम गुन्हेगार पकडणं नाही, गुन्हेगाराची त्या गुन्हे करण्यापासूनची मानसिकता बदलणं आहे. आणि जे गुन्हेगार नाही किंवा जे समाजात काय चाललेलं आहे त्याबाबत समाजाला जागृत करण्यासाठी असा एखादा कार्यक्रम आम्हाला संधी मिळाल्यानंतर उपलब्ध होतो आणि त्यामध्ये आम्ही व्यक्त होऊन समाजासाठी काहीतरी सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही पार पाडतो. कदाचित तुमच्यापैकी बरीच लोक उद्या त्या सेवेमध्ये येतील, कुणीही काही परमनंटली सेवा घेऊन राहणार नाही. पण जेव्हा एखाद्या पिढीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते हस्तांतरण होत असतं, त्यावेळेस ही काळजी असते की पुढच्या पिढीच्या आपण हातात हे देतोय, ही संस्कृती ते टिकवतील, त्याचा चांगला वापर करतील, त्याचा सदुपयोग होईल, जेणेकरून एक गाव, एक राज्य, एक देश घडेल आणि आपण एक माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर एक परिपूर्ण जीवन जगू. कदाचित आपण या सर्व सृष्टीचा, युनिव्हर्सचा अतिशय छोटा भाग आहे नेहमी, पण आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ती कायम आपण असण्यापूर्वी पण होती आणि आपल्या नंतरही असणार आहे. फक्त त्या ऊर्जेचा उपयोग योग्य दिशेने होणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू आम्हाला इथं आयोजित म्हणजे बोलवलं त्यासाठी खूप खूप आभारी आहे. सर्व छोटे मोठे मावळे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ते आपण मला अशा एका ऐतिहासिक कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसवलं दिलं गेलं. मला स्वतःला मी नशिबान समजतो की माझी शाळा, कॉलेज शाळा संपल्यानंतर अशा कुठल्या तरी कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच उपस्थित राहिलेलो आहे. आता शिवा व्हॅली स्कूल याला समर्पक असं उपक्रम म्हणा, शिबिर म्हणा आपण आयोजित केलं, हे अतिशय चांगला उपक्रम आपण ठेवला विद्यार्थ्यांसाठी. मला वाटतं सध्या क्रिसमसचे वॅकेशन चालू आहे, बरोबर आहे. क्रिसमसच्या वॅकेशनमध्ये सुद्धा मुलांनी एवढा चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन त्यांनी शिबिर पूर्ण केलं. आणि महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक शिबिर हे इतिहास म्हणलं की प्रत्येकाला म्हणजे हे कंटाळवाणी विषय असतो, सत्य परिस्थिती म्हणजे एक माझा पर्सनल विषय जो तो सांगतो. इतिहास म्हणलं की थोडा कंटाळवाणी विषय असतो, पण इतिहास फक्त न शिकता तो प्रात्यक्षिक मध्ये दाखवला गेला किंवा तो स्वतः आत्मसात केला तर तो खरंच अतिशय चांगल्या प्रकारे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा रुजू शकतो. हे शिवा व्हॅली स्कूलनं खरंच चांगलं काम करून दाखवलेलं आहे. कारण हिस्ट्री जस्ट शुड नॉट बी लर्न, इट शुड बी लिव्ह. तरच आपण आपले इतिहासातले जे काही गोष्टी आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला आपण फॉरवर्ड करत असतो. तर अतिशय चांगला उपक्रम आपल्या शिवा व्हॅली स्कूलनं ठेवलेला आहे. त्याबद्दल सर्व आयोजक मंडळांचे अतिशय म्हणजे चांगला आभार मानतो मी. आता माझं काम पूर्णपणे ट्रॅफिक डिव्हिजनचे आहे, हायवे ट्रॅफिक डिव्हिजनची. त्या संदर्भात आमचा पुढच्या महिन्यामध्ये जो काही वाहतूक सप्ताह आहे त्या दरम्यान मी एक चांगला कार्यक्रम आपल्या इथं ठेवूयात. तर सगळ्यांना शुभेच्छा आणि सर्वांचे धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही. जय शिवराय.